नमस्ते बालमित्रांनो. चौथी स्कॉलरशिप संख्याज्ञान हा घटक आपण पाहतो आहोत आणि त्याच्यातील एक महत्त्वाचा घटक संयुक्त संख्या, ज्याला इंग्लिशमध्ये कॉम्पोजिट नंबर असं म्हटलं जातं. परीक्षेला जिथे प्रश्न विचारले जातात त्याच्यापैकी एक महत्त्वाचा घटक मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. मूळ संख्येबद्दल ऑलरेडी आपली चर्चा करून झालेली आहे आणि तुमच्या लक्षात असेल मूळ संख्या म्हणजे काय. आठवते का रे बाळांनो, मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला फक्त आणि फक्त एक ही संख्या आणि स्वतः ती संख्या हे दोनच अवयव असतात, या दोघांनीच भाग जातो, अशा संख्येला आपण संयुक्त संख्या मूळ संख्या असं म्हणतो. मग 50 पर्यंत कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? एकूण 15 मूळ संख्या आपण समजून घेतलेल्या आहेत. आता आपण चर्चा करणार आहोत संयुक्त संख्याबद्दल. आपल्याला मूळ संख्या जर समजलेलं असेल तर संयुक्त संख्या समजून घ्यायला अजिबातच अवघड जाणार नाही. संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? समजा आपण एखादी संख्या घेतली. समजा आपण एखादी संख्या घेतली. चला संख्या घेऊया. 12 ही संख्या घेतली. 12 हा नंबर आपण घेतला आणि आपल्याला ठरवायचं ही संख्या मूळ संख्या आहे ही संयुक्त संख्या आहे. मग पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा, 12 ही संख्या कोणकोणत्या संख्येच्या पाड्यात येते? एक बद्दल तर आपण ऑलरेडी सांगितलं, एक हा सगळ्यांचा अवयव असतो आणि ती संख्या स्वतः एक अवयव असतेच. एक हा अवयव असतोच आणि ती संख्या स्वतः एक अवयव असतो. तेच दोघं असेल तर मूळ संख्या, तेच दोघं फक्त असतील तर मूळ संख्या. आता 12च्या बाबतीत काय होतं? 12 2च्या पाड्यात पण येतो, म्हणजे 2 हा 12चा अवयव आहे. 2 ने 12ला भाग जातो. चला 12 3 चौक 12, 3च्या पाड्यात देखील 12 आहेत, म्हणजे 12चा 3 हा देखील एक अवयव आहे. 3 ने 12ला भाग जातो. 4 त्रिक 12, 4 ने देखील 12ला भाग जातो. 6 दुने 12, बघा बरं 12ला अवयव किती झाले? 12ला किती संख्यांनी भाग जातो? 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, 12 ने जातो. फक्त 1 आणि 12 आहे का? फक्त 1 आणि तीच संख्या आहे का? नाही. 1 आणि ती संख्या सोडून ज्यावेळेस वेगवेगळे अजून अवयव असतील, अजून वेगवेगळ्या संख्येने भाग जात असेल, 1 आणि ती संख्या सोडून, तर अशा संख्येला आपण काय म्हणतो बाळांनो? संयुक्त संख्या असं म्हणतो. काय म्हणतो आपण? संयुक्त संख्या असं म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॉम्पोजिट नंबर असं म्हणणार आहोत. ज्या संख्येचे एक आणि ती स्वतः याच्याशिवाय देखील, या व्यतिरिक्त देखील इतर अवयव असतात. अवयव असणे, इंग्लिशमध्ये फॅक्टर असणे, म्हणजे त्या संख्येने भाग जाणे. हे जे अवयव असतात त्या अवयवाने या संख्येला भाग जातो, त्यांना म्हणजे याला इंग्लिशमध्ये आपण फॅक्टर देखील म्हणतो. ठीक आहे. एक आणि ती संख्या हे सोडून बाकीचे देखील ज्यावेळेस अवयव असतात त्यावेळेस त्या संख्येला आपण काय म्हणणार आहोत? संयुक्त संख्या असं म्हणणार आहोत. अजून एक उदाहरण घेऊया आपण. 12 झालं, 9 हे एक्झाम्पल आपल्याकडे आहे. 6 घेऊया आणि 9 घेऊया. 6च्या बाबतीत सांगा मला काय काय लक्षात आलं? 1 ने भाग जाणारच, 6 ने भाग जाणारच. 1 आणि स्वतः संख्या हे अवयव असतातच, त्यांनी भाग जातोच. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, 6 ही संख्या अजून कोणाकोणाच्या पाड्यात येते? बेत्रिक 6. 2 3 आर 6. याचा अर्थ 2 हा 6चा अवयव आहे. 2 इज द फॅक्टर ऑफ 6. पुढे 3च्या पाड्यात 6 येतो का? येतो. 3 दुने 6, 3 2 आर 6. 4च्या पाड्यात 6 येतो का? नाही. 4 1 4, 4 दुने 8, नाही येत. 5च्या पाड्यात 6 येतो का? नाही येत. 6च्या पाड्यात 6 येतो का? येतो. मग 6चे किती अवयव झाले? 6ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? 1 ती स्वतः संख्या, त्याच्या व्यतिरिक्त कोण आहे का? हो आहे. 2 आणि 3 आहेत. म्हणजे 6 ही मूळ संख्या नाही, कारण 1 आणि ती स्वतः हे दोघच त्याचे फॅक्टर नाहीत. याच्याशिवाय अजून 2 आणि 3 आहे, म्हणजे 6 ही संयुक्त संख्या आहे, कॉम्पोजिट नंबर आहे. व्हॉट अबाउट 9? बघा बरं, 1 आणि 9 हे दोन तर अवयव असणारच. 1 आणि स्वतः ती संख्या, याच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये 9 येतो? विचारा स्वतःला.
बेच्या पाड्यामध्ये 2च्या पाड्यामध्ये 9 येतो का? नाही. 2 4 8, 2 5 10, बे चोक 8, बे पंचे 10, 9 येत नाही. 3च्या पाड्यामध्ये 9 येतो का? येतो. 3 3 9, 3 त्रिक 9. 4च्या पाड्यात 9 येत नाही. 5च्या पाड्यात 9 येत नाही. 6च्या पाड्यात येत नाही. असं शोधत गेलं तर डायरेक्ट 9च्या पाड्यात. चला विचारा स्वतःला. 9 ही संख्या, तिचे अवयव 1 आणि ती स्वतः संख्या तर आहेच. याच्या व्यतिरिक्त कोण सापडलं का बाळांनो आपल्याला? हो सापडला. कोण सापडला? 3 हा अंक देखील आपल्याला सापडलेला आहे. याचा अर्थ 9 ही मूळ संख्या नाही. 9 ही संयुक्त संख्या आहे. समजलेलं आहे का? काही शंका? ठीक. पहा मग, ज्या संख्येचे 1 आणि ती स्वतः संख्या व्यतिरिक्त इतर अवयव असतात, इतर संख्येने देखील त्यांना भाग जात असेल तर ते संख्येला आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या, अर्थात आपण तिला कंपोजिट नंबर असं म्हणतो. कंपोजिट नंबर असं म्हणतो. 4 बद्दल आपलं बोलून झालं, 6 बद्दल बोलून झालं, 9 बद्दल बोलून झालं, 12 बद्दल बोलून झालं. ह्या सगळ्या संख्या काय आहेत? संयुक्त संख्या आहेत. चला पुढे. संयुक्त संख्येची वेगवेगळी उदाहरणं तुमच्या समोर दिलेली आहेत. 2 पासून जर आपण सुरुवात केलं, 2 ला 2च अवयव, 1 आणि 2. बरोबर. मूळ संख्या 1 आणि 3 मूळ संख्या. 4चे अवयव बघा बरं कोण कोण आहेत? 1 आणि 4 तर असणारच आहे, पण 2च्या पाड्यात देखील 4 आहेत. 2च्या पाड्यात देखील 4 आहेत. म्हणजे 1 आणि त्या संख्ये व्यतिरिक्त कोणीतरी अवयव आहे. याचा अर्थ ही संख्या काय झाली? संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर. 5 1 आणि 5च. 1 आणि 5 म्हणजे काय झाली? प्राईम नंबर, मूळ नंबर. असं प्रत्येक संख्येबद्दल तुम्ही याच्यात शोधू शकता आणि तुम्हाला हे लक्षात येईल. आपण इथे 27 बद्दल बोलू. चला 27, 27चे कोण कोण फॅक्टर पडतात? 1 आहे, 27 आहे. स्वतः संख्या तर असतेच आणि एक तर असतोच. याच्याशिवाय 27 अजून कोणाकोणाच्या पाड्यात येतं? 2च्या पाड्यात येत नाही. 3च्या पाड्यात येतं. 3 9 27. 9च्या पाड्यात येतं. 9 त्रिक 27 आणि 27च्या पाड्यात येतं. म्हणजे 27ला कोणी भाग जातो? 1ने तर जातोच, त्या संख्येने तर जातोच. त्याच्या व्यतिरिक्त कोण आहे का? तर हो आहे. 3 आणि 9 आहेत. ही काय झाली? संयुक्त संख्या झाली. आलं लक्षात? सो तुम्हाला हे कळलं पाहिजे, दिलेली संख्या जी आहे ती प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे, ती संयुक्त संख्या आहे. चला हे एक पाठ करायचंय परीक्षेसाठी. एक महत्वाचा मुद्दा. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? सर्वात लहान संयुक्त संख्या 4. तोंड पाठ असलं पाहिजे, विसरायचं नाही. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. सर्वात लहान संयुक्त संख्या किती? 4. एक भाग 1 आहे, 4 आहे आणि याच्या व्यतिरिक्त 2ने देखील भाग जातो. तर सर्वात लहान संयुक्त संख्या 4. काही शंका इथपर्यंत? चला पुढे जाऊया. अजून लक्षात ठेवण्यासारखं. आतापर्यंत आपण काय कशाची चर्चा केली? मूळ संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय. आता ह्या दोन्हीची चर्चा आपली झालेली आहे. समोरासमोर ठेवूया आणि विचार करूया की आपल्याला याच्यात वेगळं काय काय दिसतंय. मूळ संख्येचे कोण कोण 2 अवयव? मूळ संख्येला 2च अवयव असतात, हे तर क्लिअर. मूळ संख्येला अवयव किती? अवयव म्हणजे ज्यांनी भाग जातो ते. किती जण आहेत? फक्त 2. 1 आणि ती स्वतः संख्या. 1 आणि ती स्वतः संख्या. संयुक्त संख्येला 1 स्वतः संख्या आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून म्हणजे 2 पेक्षा जास्त अवयव. याच्यामध्ये 2च संख्या अशा असतील ज्यांनी भाग जातो, म्हणजे अवयव किती? 2. इथे 2 पेक्षा जास्त असतातच. आलं लक्षात? पुढे मूळ संख्या कोणकोणत्या? आपण वेगवेगळी उदाहरणं घेतली. संयुक्त संख्या कोणती? ते पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वात लहान मूळ संख्या 2. सर्वात लहान मूळ संख्या कोण? 2. अजून आपण असं लक्षात ठेवलेलं आहे, सर्वात लहान मूळ संख्या 2 तर आहेच आणि एकमेव मूळ संख्या जी की सम आहे ती म्हणजे 2. एकमेव मूळ संख्या जी सम आहे ती 2 आणि सर्वात लहान मूळ संख्या 2. सर्वात लहान संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर कोण? 4. सर्वात लहान संयुक्त संख्या किती आहे? 4. सर्वात लहान मूळ संख्या 2. समसंख्या आहेत का याच्यात? मूळ संख्येमध्ये आहेत ना, पण एकमेव म्हणजे 2. बाकी सगळे कोण आहेत? ऑड नंबर. मूळ संख्या आपण जर सगळी यादी पाहिली तर तिच्यामध्ये 2 ही एकमेव संख्या अशी आहे की जी काय आहे? समसंख्या आहे.
संयुक्त संख्येच्या बाबतीत काय म्हणतात तुम्ही? 2 सोडल्यानं सगळ्याच्या सगळ्या समसंख्या ह्या संयुक्त संख्या आहेत. 2 सोडायचा आणि 2 नंतर येणारी प्रत्येक समसंख्या ही संयुक्त संख्या आहे. 2 सोडून उरलेली प्रत्येक समसंख्या ही संयुक्त संख्या आहे. हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. या चार्टमध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत तुमच्या परीक्षेसाठी. पहिला मुद्दा, सर्वात लहान मूळ संख्या कोण? 2. पाठ करायचं. सर्वात लहान संयुक्त संख्या कोण? 4. पाठ करायचं. मूळ संख्या सम असतात का? एकच. 2 ही एकमेव संख्या अशी आहे की जी सम आहे. बाकी सगळ्याच्या सगळ्या काय आहेत? विषम संख्या आहेत. संयुक्त संख्येच्या बाबतीमध्ये 2 सोडायचा. 2 सोडून उरलेल्या बाकी सगळ्या समसंख्या ह्या संयुक्त संख्या आहेत. 4 संयुक्त संख्या, 6 संयुक्त संख्या, 8 संयुक्त संख्या अँड सो ऑन. समजलेलं आहे? काही गोष्टी थोड्याशा समजायला वेळ लागेल, पण त्याच्यासाठी सोपं काम करायचंय तुम्हाला. हा व्हिडिओ परत परत बघायचा आणि जे महत्वाचे मुद्दे मी सांगितलेत परीक्षेसाठी महत्वाचे आहेत किंवा स्लाइडवर जे महत्वाचे मुद्दे आलेले आहेत ते तुमच्या हाताने लिहून काढायचे आणि जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत ते वाचत वाचत राहायचे आहेत. समजलेलं आहे? संख्या ज्ञानपैकी समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या या संख्यांच्या संपूर्ण सगळ्या प्रकारांची आपल्याला आता खात्री करता आली पाहिजे. आपल्याला त्या संख्या ओळखता आल्या पाहिजेत. समजलंय? चलो, थँक्यू.